गेल्या आठवड्यात शेअर बाजाराची स्थिती आणि पुढच्या आठवड्यातली गुंतवणूकदारांची शेअर बाजाराची स्थिती याबद्दल काय सांगाल? नमस्कार मित्रांनो. गेल्या आठवड्यात शेअर बाजाराविषयी स्थिती म्हणजे की युद्धजन्य परिस्थिती, अमेरिका आणि ची धोरण आणि चीनचं धोरण या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे बाजारामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल की बाजार दोन चार मागच्या आठवड्यामध्ये वाढला, परंतु तो तात्पुरताच वाढलेला आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती अशी आहे की तिथे केव्हाही काहीही होऊ शकते आणि त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना अत्यंत सावधपणे करावी. आता पुढील आठवड्यामध्ये येणाऱ्या सोमवारपासून ते सोमवार ते गुरुवार हे 4 दिवस या सौद्यासाठी आहेत. म्हणजे गुरुवारला एक्सपायरी आहे. त्या एक्सपायरीपूर्वी 4 दिवसासाठी जरी आपल्याला असं वाटत असेल तेजी आली तरी कुठल्याही प्रकारची जास्त मोठ्या प्रमाणावर रिस्क घेऊ नये. गुरुवारनंतर त्यानंतर नवीन जो वायदा येईल तो नवीन वायद्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्याला आपल्याला बरेच दिवस मिळतात, म्हणून त्या बरेच दिवसात मिळतात. त्यामुळे त्या वायद्यामध्ये थोड्या प्रमाणावर काम करण्यास काहीही हरकत नाही. परंतु परंतु या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जोपर्यंत आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिरतावर होत नाही तोपर्यंत जास्त रिस्क घेण्याच्या भानगडीत कोणीही पडू नये असे मला व्यक्तिशः वाटते. त्यानंतर एकंदर शेअर मार्केटचा विचार केला तर शेअर मार्केटला निश्चितपणे चांगले दिवस येणार आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये व्यवहार करत असताना की कोणाच्या सल्ल्याने म्हणून कोणी सांगितलं म्हणून करायचं अशातला नाही, तर योग्य अभ्यास करून योग्य याच्यामध्ये आपल्या स्वतःजवळ जे काय थोडेफार पैसे असतील त्याची गुंतवणूक करूनच फक्त आपण त्या ठिकाणी व्यवहार करावे. नाही कोणीतरी सांगितलं म्हणून कोणाकडून कोणी कर्ज घ्यायचं आणि कर्ज घेऊन व्यवहार करायचा आणि मग त्या कर्जाचंही व्याज भरायचं आणि याचाही या ठिकाणी शेअर मार्केटचा फटका सहन करायचा. या दोन्ही गोष्टी झाल्या तर मग पुन्हा आपण शेअर मार्केटचं नाव घेणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्या गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधपणे सगळे व्यवहार त्या ठिकाणी करावे.